मालाडमध्ये सध्या रामनवमीची धूम पाहायला मिळते। आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये रामनवमीचा उत्साह सुरू आहे, कसं पाहताय? नाही, रामनवमीचा प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि माझ्या मतदारसंघात मालाड असेल, कांदिवली असेल, दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या शोभायात्रा या दरवर्षी काढल्या जातात आणि यावेळची रामनवमी ही स्पेशल आहे, कारण राम मंदिर श्रीराम जन्मस्थानावर पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये अधिक उत्साह यावेळेला दिसतो। बरीच चर्चा होती की पठाणवाडीत काही घडेल का, पण तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही। पोलिसांनी आपली भूमिका चोख पद्धतीने पार पडली असं म्हणावं। 100% पोलीस चोख भूमिका बजावत आहेत आणि पठाणवाडी असेल नाही तर कुरार असेल, प्रत्येक ठिकाणी या देशामध्ये, मुंबईत, महाराष्ट्रामध्ये भगवान प्रभू रामचंद्राची भव्य आणि भव्य मिरवणूक ही काढली जाते, काढली जाईल आणि काढली जात राहील। भाजपचा आज स्थापना दिवस सुद्धा आहे। तुम्ही पण फार पूर्वीपासून भाजपचे एक सर्वसामान्य कार्यकर्ते पण तुमची देखील सुरुवात झालेली। आज तुमच्यासाठी हा किती गर्वाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे? हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे आणि यावेळेचा योग हा दुग्धशर्करा योग आहे की आज 6 एप्रिललाच रामनवमी आलेली आहे। ज्या प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थानावरच्या मंदिराकरता माननीय अडवाणीजींच्या नेतृत्वामध्ये रथयात्रा काढून आम्ही एक संघर्ष चालू केला, त्या रामजन्मस्थानावर आज भव्य राम मंदिर उभं आहे आणि मला वाटतं भगवान प्रभू रामचंद्राने 6 एप्रिलच्या दिवशी आज रामनवमी आणून आम्हाला एक आशीर्वाद या ठिकाणी दिला आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रामराज्य आणण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। तुमचे जे विरोधक आहेत ते प्रभू श्रीरामाला विसरलेत असं म्हणावं का? नाही, प्रभू श्रीरामाला ते विसरले असतील तर त्यांना त्यांच्या दुर्गतीपासून कोणीच वाचवू शकणार नाही। राम आमच्या दृष्टीने सांस्कृतिक आमचा वारसा आहे। रामराज्याची कल्पना महात्माजींनी पण मांडलेली होती आणि त्यामुळे रामराज्य आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, ही आमची भूमिका आहे। राजकीय प्रश्न आहे। आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। वक्फच्या जमिनीनंतर, वक्फ बोर्डाच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनीवर भाजप सरकारचा डोळा असं ते म्हणतात। बघा, उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले आहेत। परवा ते काय बोलले, वक्फ बोर्डाच्या बाबतीतला कायदा आणून आम्ही मुस्लिम अपीजमेंट करतोय, आता म्हणतात आम्ही ख्रिश्चनच्या बाबतीतला कायदा आणणार आहोत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विधानांना आता फार महत्त्व द्यायची गरज नाही। ज्यांनी भगवान प्रभू रामचंद्राला सोडून दिलं त्यांच्याविषयी काय बोलायचं? एकनाथ शिंदेंवर सुद्धा टीका करतायत संजय राऊत म्हणतात की शिवसेना फोडायची आणि मोदींच्या चरणी नेऊन ठेवायची, हेच काम राहिलेलं आहे शिंदेंना। असं आहे, शिवसेना स्वतःच्या ताकदीवर उभी आहे आणि शिवसेना 56 आमदार घेऊन उभी आहे, एवढे खासदार घेऊन उभी आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांचं दुःख वेगळंच आहे। महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंना पूर्णपणे नाकारलं आणि आता राज्यसभेची पुढची टर्म काही संजय राऊतांना मिळणार नाही आहे, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करतात। शेवटचा प्रश्न आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे राज्यामध्ये रामराज्य आलंय असं म्हणावं? हे बघा, रामराज्य ही संकल्पना आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे आणि निश्चितच आम्ही सर्वसामान्य जनतेचा विकास येणाऱ्या काळात करणार आहोत। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन नागनाथसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।